नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठा, तोही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. रोज रोज नाश्त्याला सकाळच्या घाईगडबडीत काय बनवायचे हा प्रश्न सर्वांना नक्की पडतोच. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे आलू पराठे बनवू शकता. हे आलू पराठे नाश्ता किंवा टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता. फारच चविष्ट लागतात. शिवाय बनवायला फारच सोपे असे आहेत. अगदी कोणीही सहजतेने बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी मी इथे शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. झटपट आलू पराठा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. त्यात 2 उकळून किसून घेतलेले बटाटे घालूया. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून किसून घेतले आहेत. अशा प्रकारे बटाटे उकडून किसून घेतल्यामुळे कोणत्याही पदार्थात ते लगेचच एकजीव होतात. आता त्यात आपण पावडर मसाले ॲड करूया. त्यामध्ये प्रथम पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणेपूड, पाव चमचा हळद आणि आलं लसूण कोथिंबिरीची अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतली आहे. ती आपण त्यामध्ये घालूया. इथे मी 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सर्व जिन्नस प्रथम चमच्याने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धी वाटी बेसन त्यामध्ये ॲड करूया. बेसन घातल्यामुळे हे जे पराठे आहेत ते फारच खुसखुशीत होतात. आणि त्यानंतर आपण त्यात 1 वाटी गव्हाचे पीठ घालूया आणि हाताने सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य मिक्स करत असताना आता त्यात आपण 1 चमचा कसुरी मेथी अशा प्रकारे अगदी हाताने चुरून घालूया. त्यानंतर त्यात पाव चमचा ओवा अशा प्रकारे हाताने चुरून घालूया. त्यानंतर त्यात अर्धी वाटी आता आपण घट्ट दही घालूया. त्यामुळे पराठे अगदी थंड झाले तरी नरमच राहतात. आता हाताने पीठ अगदी व्यवस्थित मळून घेऊया. जर पाण्याची गरज लागली तर पाणी वापरायचे आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे. आता ते आपण फक्त 5 मिनटे रेस्ट करण्यास ठेवूया. साधारणतः 5 मिनटानंतर आपण पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित रेस्ट झाले आहे. आता आपण अशा प्रकारे हाताने ते एकसारखे व्यवस्थित करून घेऊया. आता लगेचच आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया. इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये गोळे तयार करून घेऊ शकता. आपण पाहू शकता मी सर्व अगदी एकसमान गोळे तयार करून घेतले आहेत. आता लगेचच पराठे लाटून घेऊया. त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन पिठात घोळवून अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने पराठा एकसारखा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. कडा अगदी पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि मधून पराठा जाडसर असा ठेवायचा आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे पराठा अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व पराठे मी लाटून घेत आहे. आपण पाहू शकता सर्व पराठे मी अगदी व्यवस्थित लाटून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण खरपूस भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. आता पॅनला थोडेसे तूप लावून घेऊया आणि पराठा पॅनमध्ये अशा प्रकारे घालूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन्ही बाजूने पराठा अगदी खरपूस भाजून घेऊया. एक बाजू भाजून झाल्यावर पलटून दुसरी बाजू अशा प्रकारे पराठे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सर्व बाजूने एकसमान भाजले जातात. अशा प्रकारे हाताने फिरवून फिरवून पराठा व्यवस्थित सर्व बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता दुसरी बाजू अगदी खरपूस भाजली गेली आहे. आता त्यावर तूप चमच्याने लावून घेऊया. इथे मी तूप वापरत आहे. तुम्ही बटर किंवा तेलाचा वापर इथे करू शकता. आता पुन्हा दोन्ही बाजूने पराठ्याला तूप लावून पुन्हा खरपूस पराठा भाजून घेऊया. आपण पाहू शकता आलू पराठा दोन्ही बाजूने खरपूस भाजून तयार झाला आहे. आता तो लगेचच आपण एका चाळणीवर काढून घेऊया.
अशा प्रकारे तयार झाला झटपट आलू पराठा. अशाच प्रकारे मी अजून तुम्हाला दुसरा पराठा व्यवस्थित भाजून दाखवते आहे. त्यासाठी पॅनमध्ये पराठा घालून अशा प्रकारे एक बाजू भाजून झाल्यावर पलटून दुसरी बाजू अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे हाताने पराठा व्यवस्थित फिरवून सर्व बाजूंनी एकसमान भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर पलटून आपण दोन्ही बाजूने त्याला तूप लावून घ्यायचे आहे. त्यानंतर पराठा दोन्ही बाजूने आलटून पालटून अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता किती परफेक्ट पराठा भाजला गेला आहे. आता तोही आपण चाळणीवर काढून घेऊया आणि आपण आता अशाच प्रकारे सर्व पराठे बनवून घेऊया. आपण पाहू शकता सर्व पराठे मी अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेतले आहेत. आपण पाहू शकता किती सुपर सॉफ्ट पराठा तयार झाला आहे. अशा प्रकारे तयार झाला आलू पराठा, तोही काही मिनिटात. हा पराठा तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. फारच चविष्ट लागतो. या पराठ्यात आपण दही वापरल्याने पराठा थंड झाला तरी नरमच राहतो. तुम्ही अशाच प्रकारे आलू पराठा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.